नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. आणि आज गणपतीचा 5वा दिवस म्हणजे गौरी गणपतीचं या वर्षीचं म्हणजेच 2023चं विसर्जन आहे. आणि आज बहुतेक ठिकाणी विसर्जन हे होत आहे गणपतीचं. तर आपलंही आज विसर्जन आहे, आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. 4-5 दिवस आज आपल्या गणपती बाप्पाचा पाहुणचार झालेला आहे, पाहुणचार करून घेतलेला आहे. आणि आज त्याचं विसर्जन आहे, त्याला त्याच्या घरी पाठवणार आहोत आज. तर आम्ही हे जे विसर्जन आहे आपल्या गणपती बाप्पाचं, आणि भांडूप तलाव जे आहे, भांडूप तलाव जे आहे, भांडुपेश्वर तलाव, या तलावात भांडूपला जाऊन विसर्जन करणार आहोत. तर बाप्पाचं विसर्जन आज कसं होतंय का होतं ते आपण बघणार आहोत. आणि आज आमच्या बाप्पाला जो 5व्या दिवसाचा जो हार आहे, स्पेशल हार बनतोय अजून, तर आज बनेल हार. आणि मग आपण गणपती बाप्पाला हार घालू. तर आज गणपती बाप्पाला हार, आजची महाआरती, आणि त्याचबरोबर आज जे गणपती बाप्पाला जे मोदक होणार आहेत ते मोदक वेगळे ते कुठले असणार आहेत तेही आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर आता मी जाऊन होतोय आमच्या कमात्या मुलुंडाची, माझ्या वडिलांची चुलत बहीण आहे कमात्या, तिला तिच्याकडे जाणार आहे. राजू दादा आणि धनंजय दादा आहेत, त्यांच्या घरी जाणार आहे मुलुंडला. तर मी एकटाच जाणार आहे, कारण पाऊल दिवस साठी एकटाच जाऊन येणार आहे. गणपती बाप्पा बरेचसे असे गणपती बाप्पा निघालेले आहेत विसर्जनाला, तर आमचा बाप्पाही निघणार आहे. तर त्याच्या आधी जाऊन येऊया मुलुंडला, आणि नंतर आपण बघणार आहोत संध्याकाळी महाआरती बघून आज आमच्या बाप्पा बरोबर आमच्या आत्याच्याही बाप्पाचं विसर्जन आहे. तर आमचे घरची महाआरती आणि आत्याच्या घरची महाआरती बघणार आहोत आपण संध्याकाळी. आपल्या देवाची पूजा झालेली आहे, गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे. तर जाऊन येऊया मुलुंडला, आणि मग नंतर नैवेद्य वगैरे झाला की बाप्पाची संध्याकाळी आरती वगैरे, बाप्पाचं विसर्जन घरी आल्यावरती बाप्पाची परत एक आरती होणार. आणि मग सगळं उद्यापासून सगळं शांत असणार आहे. त्याला आपण हा माझा भाऊ राजू दादा, आणि हा पुतण्या माझा. तर मी आलो इकडे नाहूरला, माझ्या कमात्याकडे, धनंजय दादा आणि राजू दादा यांच्या घरी. तर हा त्यांचा बाप्पा आणि गौरी. तर आता आम्ही आलेलो आहे ते म्हणजे मुलुंडला माझ्या कमात्याकडे, आणि हा मस्त बाप्पा मोकारमध्ये सजवलेला आहे. इथे गवर पण बघा किती छान अशी सजवलेली आहे, अशी धावपळ असते थोडीशी. आणि आता तुम्हाला मी दाखवतो की हे बघा, वरती मस्त उभी छत वगैरे लावून, बाजूला पडगे लावून, लाईट्स वगैरे मस्त असं एकदम छान असं सजवलेलं आहे. हे सहजरित्या उपलब्ध होण्याचं कारण म्हणजे ही आमच्या राजूदाचा धंद्याचा डेकोरेटरचा बिझनेस आहे. आणि हे बघा, हे नटकन्स वगैरे लावलेले आहेत, परत माई सोडलेले आहेत, मस्त मस्त छान सजवलेलं असतं. त्यांच्याकडे गवर आली, काल ती पूजून घेतली, आणि आज तिचं विसर्जन आहे. तर गवर जाणार म्हणजे शेवटी गणपती बाप्पाही जाणार, तर यांचंही गौरी गणपती विसर्जन आहे. तर म्हणून मी दर्शनासाठी लवकर आलेलो. तर आता मी दर्शन घेतलेलं आहे, आणि आता मी निघालोय परत विक्रोळीला, कारण तिथेही तयारी भरपूर करायची आहे विसर्जनाची, आणि अजून बरंच काही तयारी चालू आहे, काही तयारी करायची आहे. तर चला फटाफट निघूया. आपल्या गणपती बाप्पाची उत्तर पूजा आपण आता करून घ्या. उत्तर पूजा झाली की आरती होईल. आरती झाल्यानंतर उत्तर पूजेचे तांदूळ जे आपण काढून ठेवले ते तांदूळ आरती झाल्यानंतर टाकून मग गणपती आणणार. तर आता उत्तर पूजा करून घेतो, आणि हे बाकी सगळे आता आत्याकडे आरतीला चाललेत. तर आत्याकडच्या आरतीचं कोण फुटेज कोणतरी करायला सांगतो ते आपल्याकडे. तर चला आपली उत्तर पूजा करू.
तर ही जी तयारी चालू आहे ती म्हणजे आमच्या गणपती बाप्पाला मी जो हार म्हणलेलो 5व्या दिवशीचा स्पेशल हार, तो हार नसून ही कंठी आहे, दुर्वांची कंठी. ही माझी आत्ते बहीण अर्चू दिदी आणि माझी मोठी बहीण दिदी बनवते. तर हे आधी आमचे पप्पा म्हणजे आमचे आत्याचे माझे मिस्टर आहे ते बनवायचे आणि एवढी सुरेख आणि मस्त अशी कंठी बनवायची. बघा आता ही अर्चू दिदीने बनवली, शेवटी तिने बनवली म्हटल्यावरती पण चांगलीच आहे. मस्तपैकी अशी वाडी बनवलेली आहे आणि मस्त असं विरवांची कंठी, एकदम छान अशी कंठी तुम्हाला कुठेच मिळणार नाही शोधून, अशी कंठी आहे ही. तर ही आमच्याकडे दरवर्षी विसर्जनच्या दिवशी शेवटच्या दिवशी बनवलेली जाते. तर 2 कंठ्या बनवल्या जातात, एक आमच्या बाप्पाला आणि एक आत्याच्या बाप्पाला, अशा 2 कंठ्या बनवल्या जातात. तर या कंठ्या बघा तुम्ही, या तुम्हाला शोधून कुठेच मिळणार नाही, या अशा आम्ही बनवतो. तर छान अशा मस्त अशा घंट्या बनवलेल्या आहेत आणि त्या बाप्पावरती दिसतातही छान, कारण शेवटी बाप्पाला जे आवडणारी वस्तू आहे दुर्वा या त्यात आहेत, त्यामुळे छान दिसतो आहेत. जय जय गणराज विद्या सुखदाता हो स्वामी सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन होता. जय देव भावते कोई शरण गावे, संतन संपर्क में भरपूर प्यावे. ऐसे तुम्हारा को अधिकारे, गोसावी नंदना गावे. जय जय गणराज विद्या सुखदाता हो स्वामी सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन. वारुनिया बिगरे देवा रक्षा वेदिना, आम्ही नमितो दो चरणा देवा, नमितो दो चरणा. वारुनिया बिगरे देवा रक्षा वेदिना. कालिंग लोटांगण वधीर चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे ओ वाई नमने नमः. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनेन्द्र देव, तुझ्या स्वरावा प्रमनिषवा. करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णामोदं वासुदेवमति. श्रीराम माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रमति. हरे राम 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 हो, हरि अम्मा हो. तुरी गोपाती अनंत करणी रामदास. तुम्ही रामा हो, तुम्ही रामा हो. पतित पावन रामा हो, तुम्ही रामा हो, तुम्ही रामा हो. तुमच्या चरणी माता हो, बंधू हो, तुम्ही बंधू हो. रामदास गोपाल बंधू हो. मोरया रे बाप्पा मोरया रे, 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 मोरया रे बाप्पा मोरया. तर आपण मगाशी बघितली माझ्या आत्याकडे कंठी घातलेली होती, आता ही आमची कंठी मी आणलेली आहे घरी आणि आता ही बाप्पाला घालून येतो. बाप्पाला जी कंठी आपली घालून घेऊया. तर शेवटी बाप्पाला ही कंठी घातलेली आहे आणि बघा तुम्ही, मस्त छान अशी व्यवस्थित परफेक्ट मेजरमेंटमध्ये ती बसलेली आहे. जराही मोठी नाही छोटी नाही काय नाही, व्यवस्थित अशी बसलेली आहे. नंतर आपण पुढून पण बघणार आहोत. सध्या साईडने तुम्ही बघा आणि अजून वाडी चढवायची, वाडी घालायची आहे बाप्पाला. ती वाडी घातल्यावरती बाप्पा कसा दिसतो हेही आपण बघणार आहोत. हे 2 हाताला 2 गजरे आणि एक डोक्यावरती मुकुटामध्ये एक गजरा असणार आहे. तर तेही आपण बघून घेऊया कसा दिसतो, कसं काय होतं ते. तर मी वाडी देवाला वाडी घालून घेतो आणि मग नंतर आपण बाप्पा आपला कसा दिसतो हे आपण बघणार आहोत. तर एकदम म्हणजे शेवटी निरोप देताना जड अंतकरण होतंच, पण आमची जी तयारी असते निरोप देताना खूप छान अशी तयारी असते. तर ही बघा मुकुटावरती घातलेलं आहे शेवटी आणि आता आपण बाप्पा बघूया कसा दिसतो ते. हे बघा, वाव
एक नंबर बाप्पा दिसतोय आपला. आमच्याकडे शेवटच्या दिवशी दोन्ही जे गणपती आहेत ह्या दोन्ही गणपतीला सेम जे काय गोष्टी आम्ही करतो त्या सेम असतात. म्हणजे घंटी असो वाडी असो ह्या दोन्ही सेम असतात. पुढच्या वर्षी आपल्याला आणखीन वेगळ्या काही वाड्या बघायला मिळतील, आणखीन वेगळं काहीतरी बघायला मिळेल. तर आता या वाड्या बिड्या घालून बाप्पाला असं मस्त सजवलेलं आहे. तर आता बाप्पाला निरोप द्यायची वेळ आलेली आहे आणि आता बाप्पा मी विसर्जनासाठी घेऊन जाणार आहोत. मोरया करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांची सुंदर उठे दुराची कंठी करते माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव जय देवी दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव जय देव जलायो अच्छा गजमुख को दो दिलाल विराजे सुख गौरी हर को रात लिए गुण लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हुबत को जय जय गिरिराज विद्या सुखदाता हो स्वामी सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव सिद्धि दासी संकट को वैरी विघ्न विनाशक मंगल मूर्त अधिकारी कोटि सूरज प्रकाश ऐशी जमतेरी अंधस्थल मद मस्तक शोले शशि प्यारी लाडी निरोप पंढरपुरी आहे माझा माय बाप रे विठ्ठले माझे माऊली रे माझे माऊली रे निद्रावरी कर निद्रा विघ्ने वारुनिया विघ्ने देवा रक्षा वेदिना तुझे देवा तुला जातो देवा तुला जातो प्रेमे करुणिया देवा तुझे गुण मी गातो आता झाले भजन आम्ही नमितो तव चरणा देवा नमितो तव चरणा वारुनिया विघ्ने देवा रक्षा वेदिना करी नवी सिद्धी देवा हे शिवासना देवा हे शिवासना रक्षुनिया सर्व देवी आम्हाची आज्ञा आता झाले भजन आम्ही नमितो तव चरणा देवा नमितो तव चरणा वारुनिया विघ्ने देवा निरोप घेतो आता आम्हा आज्ञा जावी देवा आज्ञा जावी चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी आता झाले भजन आम्ही नमितो तव चरणा देवा नमितो तव चरणा वारुनिया विघ्ने देवा रक्षा वेदिना रामलिंग देव उजात भरावा प्रसिद्ध भावा करोनी अद्यम सकल परस्मै नारायणादि समर्पयामि अखिलं केशवं राम नारायणं कृष्णामोदं भक्तिं श्रीराम माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र हरे राम राम रामा हो तल्लई अम्मा हो तिरुरी गोपासी अनंत चरणी रामदासी तुम्ही रामा हो पतित पावन रामा हो निज नाता हो तुम्ही नाता हो तुमच्या चरणी माता हो निज बंधू हो तुम्ही बंधू हो रामदास गोपाल चंदू हो मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. तर आता आरती झालेली आहे आणि आता घरातल्या ज्या स्त्रिया आहेत म्हणा तर त्या सगळ्या बाप्पाची आरती करून बाप्पाला निरोप द्यायचा आहे तर आरती करून घेत आहेत. तर आरती करून झाली की आपण ज्या अक्षरा काढलेल्या होत्या त्या अक्षरा गणपती बाप्पावरती गाऊन त्रिपुरा पाठ हलवून घेणार आणि मग गणपती बाप्पा पूर्ण घरात फिरवणार आणि जो फिरवून झाला तर मग बाप्पाला जो आपण टेम्पो बोलवलेला त्या टेम्पोमध्ये विराजमान करून आपण विसर्जनासाठी घेऊन जाणार आहोत.
मोदक सांगितलेले ते हे आवडीचे बाप्पाचे उकडीचे मोदक आज पाचव्या स्पेशल. आपला 5 दिवस गणपती पूर्ण आले आणि आता गणपती बाप्पा आमचे निघालेले आहेत जायला, त्यांच्या गावाला जायला निघालेले आहेत आणि आता आम्ही त्यांना सोडून येत आहोत. तर चला विसर्जन बघूया बाप्पाचं आपल्या. आपल्या आदिकाला माहीत नाही मी काय करतोय, शूट करतोय, कसं काय करतोय ते. ती बिचारी लहान मुलं असतात, त्यांना माहीत नसतं. बाप्पाला बी काहीतरी सांगते आणि खेळायला तिला अचानक मंगल मूर्ती मोरया राईट ने गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. इथे फिर गोल गणपती गोल फिर एक बाप्पा मंगल मूर्ती ये बाय गणपती बाप्पा मंगल मूर्ती फिर एकदा फिर एकदा फिर एकदा गणपती बाप्पा मोरया. इथे उभा राहा आणि घराकडे आतमध्ये फिर. चैन पडे ना आम्हाला मोरया 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 मोरया. दादा 3 वेळा पाठी बघितलं ना, चैन पडे ना आम्हाला. फिरो एकदा फिरो एकदा 3 वेळा पाठी बघितलं का, परत तसंच तास नाही फिरायचं पूर्ण नाही फिरायचं असा घे. हा दाखवायचं आणि फिरायचं किती वेळा झाले? 1 वेळा. हा मागेतून परत पाठी परत तसंच पाठी आणि आता तिथे पुढे जा. आम्ही खाली बघ खाली बघ. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपतीचा जयकार मंगलमूर्ती बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पा बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपतीचा जय जयकार. ते गणपती ना येतात येतात ते येतील ते. सर्वांगी सुंदर उटी शेंडुरांची कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना. सहस्रोंड वक्रतुंड त्रिनयना. सहस्रामाचा वटपाहे सदना. संकटी पावावे दुर्गवळा भोळा नैनी विशाळा. अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. विभूतीचे उधळ शिखरंठ निळा. ऐसा शंकर शोभे उमा वेळाळा. जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावती ओ वाळू. जय देव देवी
सत्य सागर मंथन वै केले त्या माझी अवचीत हर हर सापडले सुरपणे प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव अंबर परिवर्तन सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखारी षटकोटी हरी जय देव जय मग शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव वारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव मोनी पाता तुझ ऐसे नाही चारी शमले परंतु न बोलवे काही साई विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी पावस लवलाही जय देवी महिषासुरमदनी ईश्वर दे तारक संजीवनी जय देव लोटांगण वालीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे वाळे मने नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या ग्रंथमेव त्वमेव सर्वं मम देवं कायेन वाचा मचिन्त देव तुझ्या स्वरं नारायणं कृष्णामोदं वासुदेवं श्रीराम माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे मोरया रे बाप्पा 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 मोरया रे
आम्ही आमच्या बाप्पाला निरोप देतो. तोपर्यंत तुम्ही आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि बाप्पाच्या नावानं एक कमेंट तरी नक्की लिहा. चला आम्ही बाप्पाला आमच्या निरोप देतो. तर आपल्या गणपती बाप्पाचं आणि आमच्या आत्याच्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि आता फार जड अंतकरणाने आम्ही आता घरी चाललेलो आहोत आणि घरी जाऊन परत एक आरती होईल आणि मग आमचा बाप्पा त्याच्या घरी गेला आहे. त्याचं व्यवस्थित असं विसर्जन आमचं झालेलं आहे गणपती बाप्पाचं. त्याला सोडलं अजून गणपती येत आहेत आणि जवळ 12 वाजले तरी अजून गणपती येत आहेत. आम्ही आता चाललो आहे घरी. चला आता घरी जाऊया आणि आरती घेऊन सब लोक इथेच थांबू.